इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. 8वी आणि 9वी दोन्ही वेळा आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्सबद्दल थोडी माहिती सांगणारे काही चॅप्टर्स होते. त्यामुळे प्रत्येकाला मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय हे थोड्याफार प्रमाणात माहिती झालेलं आहे. तर ज्या शास्त्रामध्ये किंवा ज्या सायन्समध्ये मायक्रोब्सचा स्टडी केला जातो, म्हणजे सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो, त्याला आपण मायक्रोबायोलॉजी म्हणतो. मग आता ह्या धड्यामध्ये आपल्याला नक्की काय बघायचं आहे, तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी अँड प्रोडक्ट्स म्हणजेच उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि उत्पादने. मग आता उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे नक्की काय, तर मायक्रोब्सचा वापर करून किंवा त्यांचा स्टडी ज्या ठिकाणी केला जातो त्याला आपण म्हणणार, त्या शास्त्रांना किंवा त्या शाखांना आपण म्हणणार अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजेच उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. त्यानंतर येतं इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजेच औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. मग इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, तर जेव्हा इंडस्ट्रीजमध्ये तर सूक्ष्मजीवांचा वापर करून मोठ्या प्रमाणावरती काही उत्पादनं घेतली जातात, वेगवेगळे प्रोटीन्स किंवा वेगवेगळे एन्झाईम्स तयार केले जातात जे आपल्यासाठी उपयोगी असतात, त्याला आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणणार. आणि प्रोडक्ट्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून जे काही प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात त्या सगळ्यांचा समावेश आपण प्रोडक्ट्समध्ये करणार आहे. तर हा धडा स्टार्ट करण्याआधीच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या धड्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्सची नावं आणि त्यांचे उपयोग. त्यामुळे दरवेळी मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव लिहिताना त्याचं स्पेलिंग हे करेक्टच आलं पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यायची. आणि त्याचं जे काही फंक्शन असेल ते फंक्शनसुद्धा आपल्याला माहिती हवं. भरपूरदा ह्या धड्यात असं होणार आहे की मायक्रो ऑर्गॅनिझमचं जेव्हा आपण नाव घेऊ तेव्हा उच्चार वेगळा आणि स्पेलिंग थोडंसं वेगळं असं काहीसं होईल. पण त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची ही जबाबदारी की तो उच्चार काय हे लक्षात ठेवायचं आणि स्पेलिंगसुद्धा आपण स्पेलिंग लिहिण्याची प्रॅक्टिस करून ठेवायची, म्हणजे नंतर आपल्याला अडचण येणार नाही. मग आता बघूया. त्यांनी पहिला प्रश्न दिलेला आहे, कॅन यू रिकॉल पहिला प्रश्न आहे की विच डिफरंट मायक्रोब्स आर युजफुल टू अस. मग आपल्याला कोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात, तर भरपूर सारे सूक्ष्मजीव आहेत जे आपल्याला प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्याला उपयोगी पडत असतात. तरी आपल्याला सर्वांना माहीत असेल की जे काही बेकरी प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये भरपूरदा ईस्ट वापरला जातो. मग ईस्ट हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जो आपल्याला उपयोगी पडतो. त्यानंतर लॅक्टोबॅसिलाई म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे भरपूरदा दुधात आढळतात, भरपूरदा म्हणजे जे दुधात असतात ते सुद्धा आपल्याला उपयोगी असतात. याच प्रकारचे खूप सारे अजून मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्या आपल्याला उपयोगी पडतात. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे त्यांनी, विच डिफरंट प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणते कोणते पदार्थ बनवले जातात. वरती सांगितल्याप्रमाणेच वेगवेगळ्या बेकरी प्रोडक्ट्समध्ये किंवा वेगवेगळ्या डेअरी प्रोडक्ट्समध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करतच असतो. त्याचप्रमाणे घरातसुद्धा ज्या वस्तू आपण घरातल्या घरात बनवतो त्यामध्ये सुद्धा मायक्रोबचा वापर केला जातो. उदाहरणार्थ घरात जे ढोकळा, इडली, डोसे हे जे पदार्थ केले जातात, जिलेबी, यांमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपल्याला होत असतो. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, केक, पाव, बटर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. मग आता धड्याला सुरुवात करूया. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजेच उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. मग अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, तर ब्रांच ऑफ बायोलॉजी इन व्हिच स्टडी ऑफ एन्झाइम्स रिलेटेड टू द सम प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स, प्रोटीन्स, अप्लाइड जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी एक्सेट्रा इज परफॉर्म्ड इज कॉल्ड ॲज द अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. म्हणजेच काही आदिकेंद्र किंवा दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रेणवीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्याला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतात. म्हणजेच काय, जे काही प्रोकॅरियोटिक किंवा युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील व त्यांच्याशी संबंधित जे काही प्रोटीन्स, जे काही प्रथिने तयार होत असतील, जे काही वेगवेगळे एन्झाईम्स तयार होत असतील, त्यांचा जो काही जेनेटिक स्टडी असेल, जो त्यांचा मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजेच DNA, RNA जे काही त्यांचं हेरिडेटरी मटेरियल असेल त्याचा जो काही स्टडी ज्या शाखेत केला जातो, ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्याला आपण म्हणणार अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. मग this study is used for the society and the various products like food and medicine are produced on large scale with the help of microorganisms. या अभ्यासाचा वापर हा समाजासाठी केला जातो व सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न, औषधे यांसारखी मोठी उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. म्हणजे याच अशा अभ्यासाचा वापर करून अभ्यासानंतर हे सूक्ष्मजीव आपल्याला कोणत्या पद्धतीने किंवा कशासाठी महत्त्वाचे आहेत किंवा कशासाठी उपयोगात पडतील याचा अभ्यास केला गेल्यानंतर भरपूरदा
वेगवेगळे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी किंवा औषधे तयार करण्यासाठी ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा, ह्या सूक्ष्मजीवांचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. दिस सायन्स इज रिलेटेड टू द कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन व्हिच व्हेरियस इकॉनॉमिक, सोशल अँड एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस अँड प्रोडक्ट्स आर इन्क्लुडेड. म्हणजे सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया व उत्पादन यांचा समावेश आहे. म्हणजेच इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये काय केलं जातं, तर जे काही मायक्रोब्स आहेत त्यांचा जो काही वापर आपल्याला करता येऊ शकतो तो इंडस्ट्रियल स्केलवरती पैसा कमवण्यासाठी केला जातो. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने पैसा कमवण्यासाठी, समाजासाठी आणि तसंच पर्यावरणाशी संबंधित काही बाबींमध्ये त्यांचा वापर करून आणण्यासाठी इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा वापर केला जातो, ज्यामध्ये आपण मग वेगवेगळे मायक्रोब्स वापरू शकतो. व्हेरियस मायक्रोबियल प्रोसेसेस युजफुल फॉर दिस पर्पज आर कॅरिड आउट. म्हणजेच यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. म्हणजेच कशाशी, तर आपल्याला समजा पर्यावरणात काही प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी सुद्धा भरपूरदा आता मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करण्यात यायला सुरुवात झालेली आहे. मग याच्यासाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस असतील, ज्या प्रक्रिया असतात, त्या सगळ्या ह्या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये मग त्या घडवून आणल्या जातात आणि मग त्यालाच आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणून ओळखतो. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मेन फीचर्स. म्हणजे जे काही औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आहे त्याचे महत्त्वाचे जे पैलू आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. पहिले, व्हेरियस प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेसेस. फर्मेंटेशन प्रोसेसेस म्हणजे ज्यामध्ये फर्मेंटेशन घडून येतं, त्यांचं किण्वन प्रक्रिया घडवून आणली जाते, ज्यामध्ये मग कार्बन डायऑक्साईड एकीकडे ॲसिडही प्रोड्यूस होतं आणि त्याचप्रमाणे ॲसिडसोबतच कार्बन डायऑक्साईडसुद्धा रिलीज होत असतो. त्या प्रक्रियेला आपण फर्मेंटेशन म्हणत असतो. मग ह्या फर्मेंटेशन प्रोसेसचा वापर करून मग वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उदाहरणार्थ त्यांनी दिलेले आहे ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल फॉर द केमिकल्स, एन्झाईम्स, न्यूट्रिएंट्स, मेडिसिन्स एक्सेट्रा. म्हणजे फर्मेंटेशन या प्रक्रियेचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स आपल्यासाठी तयार केले जातात. ज्या प्रोडक्ट्समध्ये आपण पाव घेऊ किंवा चीज, वाईन, बियर, वेगवेगळे जे केमिकल्स असतात त्यांचे जे रॉ मटेरियल, जे सुरुवातीचे जे कच्चा माल जो असतो तो सुद्धा फर्मेंटेशनच्या प्रक्रियेने तयार केला जातो. त्याचप्रमाणे वेगवेगळे एन्झाईम्स, वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आणि वेगवेगळे औषधेसुद्धा आपल्याला त्या फर्मेंटेशन प्रोसेसने तयार करता येतात. त्यानंतर दुसरा वापर त्यांनी दिलेला आहे यूज ऑफ मायक्रोब्स फॉर द गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. म्हणजे जो काही कचरा असतो तर कचऱ्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी, कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. मग ही झाली आपली धड्याची सुरुवात. तर पुढचा प्रोडक्टचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओत स्टार्ट करू.